हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. काय चाल चहा घ्या. बेटा इथे बस जरा. अगं बस तर. हो. बेटा आज मला एक खूप चांगली गोष्ट शिकायला मिळाली. मनुष्याने ठरवलं तर कधीही कुठेही कुणाकडूनही तो ज्ञान अर्जित करू शकतो. दादा, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय मला काही समजलं नाही. आज सकाळी चिंटू जेव्हा अभ्यास करत होता तेव्हा त्याने मला एक खूप चांगली गोष्ट शिकवली. चिंटूने गोष्ट शिकवली? खरंच? हो, त्यावेळी त्याच्या पुस्तकामधल्या एका धड्यातल्या काही ओळी तो वाचत होता आणि मलाच ठाऊक नाही तो धडा मी मुलांना किती वेळा वाचून दाखवला असेल, पण त्या ओळींकडे मी कधी लक्षच दिलं नाही. कोणत्या ओळी दादा? झाले गेले विसरू न जावे, पुढे पुढे चालावे. म्हणजे मनुष्याने आयुष्यातल्या जुन्या गोष्टी विसरल्या पाहिजेत, त्यावर आपला वेळ वाया घालवता कामा नये आणि भविष्याबद्दल त्याने विचार केला पाहिजे. गोष्ट तर 16 आणि खरी आहे दादा. तसंही जुन्या गोष्टी आठवून काहीही उपयोग होत नाही, उलट जास्तच त्रास होत राहतो. म्हणूनच मी ठरवलंय की आता मी सगळ्या जुन्या गोष्टी विसरणार आहे, पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करणार आहे. म्हणजे दादा? म्हणजे हेच की मला देखील असं वाटतंय मी काहीतरी करावं. आता बघ ना, दिवसभर घरातच असतो, काय करू, त्या जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा मनात येत राहतात आणि मग मनात नैराश्य. त्यापेक्षा बरं होईल की मी देखील व्यस्त राहावं. ना मी मोकळा बसेन, ना माझ्या डोक्यात नको ते विचार येतील. तुझं काय मत आहे यावर? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे दादा, पण दादा तुम्ही या वयात काय काम कराल? अगं काय काम करणार म्हणजे काय, आता मी काय पानाची गादी टाकणार नाहीये. आयुष्यभर मुलांना शिकवायचं काम केलंय तर पुढे त्यांना शिकवतच राहील. दादा खूपच चांगली गोष्ट आहे. हो बेटा, मी विचार करतोय की घरातच आजूबाजूच्या मुलांना बोलावून शिकवणी सुरू करावी. हो हो, नक्की दादा. मी आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊन तिथल्या मुलांना घेऊन येईन. आणि मी उद्यापासूनच शिकवणी सुरू करीन. अगं ज्योती, ही काकी तर जणू माझ्यासाठी काळच बनून आलीये. जेव्हा पाहावं तेव्हा हुकुमावर हुकूम देत असते, जसं की मी माणूस नाही प्राणी आहे. अगं याबद्दल विचार करून करून माझी तब्येत खराब होत चाललीये बाबा. मी सर्व काही पाहतीये ताई, पण काय आहे ना, आता थोडं गप्प बसण्यातच आपलं शहाणपण अगं आहे. यांच्यापेक्षा तर माझ्या सासूबाई चांगल्या आहेत. कमीत कमी मला एवढं ऐकवत तरी नाहीत आणि त्या माझ्या कामात मदत सुद्धा करतात. तुझ्या सासूबाई हो. चांगल्या आहेत. अगं जेवढ्या साध्या दिसतात ना त्या तेवढ्या साध्या नाहीयेत. त्या एक नंबरच्या ड्रामेबाज आहेत. जेव्हा पाहावं तेव्हा अंथरूण पकडून बसतात. त्यांना काही हवा असेल ना लगेच अंथरूण पकडतात, मग पटकन देते. तू काहीही म्हण ज्योती, पण त्या काकीपेक्षा माझ्या सासूबाई कितीतरी पटींनी चांगल्या आहेत. कुठे माझ्या सासूबाई आणि कुठे हे काकी. ताई, कदाचित तू विसरतीयस की या ज्या तुझ्या पूज्य सासूबाई आहेत ना, खरं तर त्यांच्यामुळेच ही भारती आज तुझी जाऊबाई बनून या घरात आलीये. हो, हे तर खरंय. किती हडळ
माझ्या सासूबाईंमुळेच या घरात येऊ शकली. पण एक गोष्ट सांगते की या प्रकारात माझ्या बिचाऱ्या सासूबाईंची जास्त चूक नाहीये ग. अगं ती आहेच एवढी धूर्त की तिने माझ्या सासूबाईंना ताई, ही जी तुझी सासूबाई चालीस आहे ना, ती बंद कर. आणि आता हा विचार कर की भारती आणि विजय मध्ये जे भांडण सुरू आहे याचा फायदा आपण दोघी कशा प्रकारे घेऊ शकतो. जर त्याचा फायदा आपण उचलू शकलो ना ताई, तर मग असं समज इथे आपली हुकूमत. अगं ज्योती, मला तर असं वाटतंय की त्या सरपंच भारती बद्दल विचार करून माझी तब्येत दिवसेंदिवस खराब होत चाललीये. अगं ती जेव्हापासून आलीये ना, तिने माझं जगणं कठीण करून टाकलंय. ठाऊक नाही तिच्यापासून सुटका कधी होईल ते. सुटका तर होईल ताई, आणि ती देखील खूपच लवकर. चहा कसा झालाय त्रिलोकी? टेस्ट करून बघतो दादा. तर मग काय माफ केलंस तिला दादा? माफ तर तिला कधीच करणार नाही, आयुष्यात तिला माफ करणार नाही. मग आपल्या या वाड्यात कशासाठी बसवून ठेवलंय तिला? लाथ मारून बाहेर का नाही काढून देत? हाकलणार, नक्कीच हाकलणार. फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. ज्या दिवशी योग्य वेळ येईल त्याच दिवशी त्या सरपंच बाईला चांगली अद्दल घडवून पाठवून देऊ. पाठवून देऊ म्हणजे? अरे आता काय भटाला पत्रिका दाखवणार आहेस काय की कधी तिला पाठवण्याची वेळ येणार आहे? अरे तुला काय ती आपल्या गावातली ऐरीगरी वाटली काय की जेव्हा मनात आलं तिचा गाशा गुंडावून पाठवून दिलं तिला? हे बघ दादा, पूर्ण तयारी केल्याशिवाय तिच्या केसाला धक्काही लावू शकत नाही आपण. एक संधी चालून आली होती पण तुम्ही फायदा उचललाच नाही. जो विचार तू करतोयस ना त्रिलोकी, तो विचार आम्ही आधीच केला होता. आम्हाला वाटलं होतं की या वाहत्या गंगेमध्ये तिलाच बुडवून टाकावं, पण आम्ही अगदी सहजपणे तिला हाकलवू शकलो असतो. मग आम्ही म्हटलं नाही, एवढं दुःख दिलंय, एवढा त्रास दिलाय तिने आम्हाला, तो फक्त वाड्यातून काढून टाकण्याने त्याची परतफेड होणार नाही. तिला आमच्या डोळ्यासमोर रडताना, लाचार होऊन माफी मागताना जोपर्यंत नाही पाहणार तोपर्यंत मन शांत होणार नाही. एवढा त्रास देईन, एवढा त्रास देईन की तिला पळता भुई थोडी होऊन जाईल, आणि अशी पळेल की आमचे राजे साहेब देखील तिला थांबवू शकणार नाही. विचार वाईट नाहीये दादा तुझा, अगदी बरोबर बोलतोस. इतक्या सहजपणे तिला सोडायचं नाहीये. हा, खूप मोठं नुकसान केलंय तिने या कुटुंबाचं, आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल तिला. हिशोब देईल त्रिलोकी, खूप जास्त भरपूर हिशोब देईल. या वाड्यात अजूनही भरपूर हिशोब बाकी आहेत दादा. सर्वांना हिशोब द्यावा लागेल माझ्याकडे, सर्वांना. शांती, आ? सासूबाई, अगं बस बस. अगं खरंच तुझी तब्येत तर खूपच बिघडलीये. नाही सासूबाई मी ठीक आहे. फक्त थोडा डोकेदुखीचा त्रास होतोय मला. ठाऊक आहे तुला? किती बारीक होत चाललीयस तू. अगं कुणाला तरी डॉक्टरला बोलवायला सांगायचंस ना. ते सासूबाई फक्त डोकेदुखीच आहे ना, म्हणून मी विचार केला की तेवढ्यासाठी डॉक्टरांना कशाला बोलवायचं. मी अशीच ठीक होईन. विचार खूप करतेस. विचार करणं बंद कर. मेंदूला जरा आराम दे. इतका विचार करशील तर रात्रभर झोप नाही येणार, आणि जर झोप पूर्ण झाली नाही तर तब्येत बिघडेल ना. झोप कुठे येते सासूबाई, झोपच येत नाही.
विचार करून करून मला खूप भीती वाटते. असं वाटतं की दूर निघून जावं, खूप दूर निघून जावं. अगं का रडतीयस? रडू नकोस. अशीच रडत राहिलीस तर अशक्तपणा जाणवेल ना. चल बर, शांत हो बर. सासूबाई, सासूबाई मला क्षमा करा, मला क्षमा करा. रडू नकोस ग. काय झालंय सांग. सासूबाई, का कुणास ठाऊक, पण गेल्या काही दिवसात माझी खूप चिडचिड होत होती. मला स्वतःला जाणवायचं की मी वेड्यासारखी वागते आणि माझ्या या वेड्यासारख्या वागण्यामुळेच मी तुमच्याशी खूप वाईट वर्तन केलं. मला क्षमा करा सासूबाई, मला क्षमा करा. अगं आधी हे रडणं थांबव बघू. शांत हो पाहू. मी समजू शकते ग. माझ्याही आयुष्यात खूप वेळा असं होतं की भविष्यातल्या गोष्टींचा विचार करून, घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करून मनात खूप भीती जाणवते. हो पण तीच तर वेळ असते ना जेव्हा आपण खचून जाता कामा नये. खंबीरपणे सामना करायला हवा. बाकी परमेश्वर तर आहेच ना, तो सगळं काही ठीक करेल. चल आता शांत हो पाहू आणि तुझ्या रूम मध्ये जा. मी जेवण पाठवून देते. हो सासूबाई. मी पाहते इथे येऊन तुझं वागणं खूपच वाईट झालंय. तू जे इकडे तिकडे उड्या मारत फिरतेस ना ते मला बिलकुल आवडलेलं नाही. समजला? नाही आई, मी तर फक्त हो का? आता तर तुझी जीभ देखील माझ्यासमोर वळवळायला लागलीये. एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐक. जास्त बडबड केलीस ना तर तुझी मान पिरगळून चुलीत फेकून देईन. हा आणि काय ग त्या सरपंच बाई सोबत डोक्याला डोकं लावून काय बोलत असतेस? हा तिची खूप बाजू घ्यायला लागलीयस. बोलत का नाहीस? तोंडाला कुलूप लावलंय का? आई, ती भारती बहिणी खूपच चांगली आहे. वाजवू का एक? हा भारती वहिनी खूपच चांगली आहे. एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐक. जर यापुढे कधी तू त्या भारती सोबत बोलताना दिसलीस तर तुला जिवंत गाडून टाकेन. सर्व मोहमाया सोडून देईन. आता एवढे पण अश्रू गाळू नकोस की हा वाडाच वाहून जाईल. हा नीट कान उघडे ठेवून ऐक. आजपासून या रूमच्या बाहेर पाऊल ठेवलास तर तुझे पाय तोडून टाकीन. समजला? मोठी आली भारतीची बाजू घेणारी. आई, चहा घ्या. मला चहा नकोय. आई, हा नॉर्मल चहा नाही, हा तुमचा स्पेशल चहा आहे. आलं काळी मिरी असलेला. आठवतंय का? त्या दिवशी तुम्ही चहा पिता पिता काय म्हणाला होतात की भारती, हा स्पेशल चहा बनवून तू माझ्या माहेरची आठवण जागी केलीस. तेव्हा मी देखील असाच चहा बनवायचे आणि असा चहा घेऊन माझे बाबा. नाही, काहीच आठवत नाही आणि ना आठवायची काही गरज वाटते. तू जा इथून. मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागवलात आणि मला तुमच्या रागाचं कारण देखील माहितीये. ठाऊक आहे. मग इथे का आलीयस? आई, सरकारच्या न्यायालयातही आरोपीला बोलण्याची एक तरी संधी दिली जाते. मी तर तुमच्या न्यायालयात आलीये. एक मुलगी आपल्या आईच्या न्यायालयात आलीये. तुम्ही मला बोलण्याची एकही संधी देणार नाही. एकदा माझं बोलणं तरी ऐकून घ्या. त्यानंतर तुमचं मन जे सांगेल तसं करा. प्लीज आई. मी एवढी परकी झाली आहे का की कोणी माझं बोलणं देखील ऐकणार नाही. फक्त एकाच दिवसात बोला नाही. फक्त एकदा माझ्याशी बोला ना. मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. जर त्यानंतर तुम्हाला वाटलं नाही तर कधीही बोलू नका. फक्त एकदा ऐकून घ्या. ऐकण्याचंच तर काम करते. असं नाही, माझ्याकडे बघा ना.
आई फक्त एकदा तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा ना. बघून सांगा की तुम्हाला असं वाटतं का की मी हे असं करू शकते. सांगा ना, मी तुमच्याशी का खोटं बोलेन. खोटं बोलण्याचं काही कारण तरी असलं पाहिजे ना. मी नाही खोटं बोलले. याचा अर्थ हे खोटं आहे की तू पोलिसांना फोन केला होतास? नाही आई, हे खरं आहे की मी पोलिसांना फोन केला, पण मला हे ठाऊक नव्हतं की दुर्गेश दादा पोलिसांसमोर बाबांचं नाव घेतील. मला माहित नव्हतं. जर मला माहित असतं तर आधी मी तुमच्याशी बोलले असते, विजय सोबत बोलले असते, त्या गोष्टीतलं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. पण दुर्गेशने तर तुझ्या समोर सांगितलं की तूच त्याला सांगितलंस म्हणून. तो खोटं बोलत होता. तो खोटं बोलत होता. तो का खोटं बोलत होता मला नाही माहित. मी खरं बोलते आई, माझ्यावर विश्वास ठेवा. खरं सांगायचं तर या गोष्टीशी माझं काही देणं घेणं नाही, काडीचाही संबंध नाही. तुम्हाला आठवते ना, मी त्या दिवशी काकीला भेटायला जाणार होते. मी काकीला भेटायला जात होते तेव्हा मला दुर्गेश दादा घायाळ अवस्थेत भेटले. या गावाची सरपंच या नात्याने मी विचार केला की त्यांची मदत करते, पोलिसांना फोन करते, कदाचित त्यांच्याकडून काही मदत मिळेल. मी तेच केलं आई. माझ्याऐवजी तुम्ही असा तर हेच केलं असतं ना, की नसतं केलं. कोणीही व्यक्ती ज्याच्यामध्ये थोडी तरी माणुसकी असेल ती कोणत्याही घायाळ व्यक्तीला बघून हेच करेल ना, जे मी केलं. मग यात माझी काय चूक झाली मला तर माहित देखील नव्हतं. जेव्हा मी पोलिसांना फोन केला तेव्हा दुर्गेश दादांनी बाबांचं नाव घेतलं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं तेच सांगते. कोणीतरी आहे जो मला आणि या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आई, मी खोटं बोलत नाहीये. ठीक आहे आई, जर तुमचा माझ्यावर विश्वासच नसेल तर मग नक्कीच मी काहीतरी चूक केली असेल. एखादी अशी चूक ज्याबद्दल तुम्ही मला माफ नाही करत आहे. मला आठवतंय जेव्हा सर्वजण माझ्या विरोधात होते तेव्हा तुम्हीच होत्या ज्या माझ्या बाजूने होत्या. आज जर तुम्ही माझ्यासोबत नाही आहात तर मी नक्कीच काहीतरी चूक केली असेल. भारती, तुझ्या हातचा स्पेशल चहा नाही देणार मला? ये बस बेटा. बघ बाळा, जी काही परिस्थिती ओढवली ना त्यावरून तर आता कोणीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण तरीही का कोण जाणे माझं मन म्हणतंय की मी तुझ्यावर विश्वास ठेवावा. मला ठाऊक आहे आई, आज माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलं. आणि मला ठाऊक आहे खूप लवकरच या गोष्टीचा पर्दाफाश होईल. या साऱ्या गोष्टींच्या मागे कोण आहे? देवाच्या कृपेने असंच हो. आई, तुम्हाला एक गोष्ट विचारू? काका एवढे रागीट स्वभावाचे काय? नाही, मला असं म्हणायचं होतं की खूप रागीट वाटतात मला. बरोबर ओळखलंस तू. ते आधीपासून तसेच आहे. आई, काका आणि काकी घर सोडून का गेले होते? आई, काय झालं? काही नाही. या सगळ्या गोष्टी सोड. जा आता. विजयराजे, एवढ्या सकाळी सकाळी एखाद्या कारकुनासारखी हातात फाईल घेऊन कुठे निघालात तुम्ही? कारकून? अहो, मला NGO रजिस्टर करायची आहे, त्यासाठी न्यायालयात निघालो. आता बोल. अरे काय करतोय? अरे ज्याच्या एका इशाऱ्यावर न्यायालय स्वतः चालून येते, घरात येते, त्याच्या पुतण्याला एका छोट्या कामासाठी न्यायालयात जावं लागतंय. शोभतं काय हे? काका, जे काम करण्याची जी पद्धत आहे त्याला त्या पद्धतीनेच केलं पाहिजे. आणि मला NGO रजिस्टर करायची आहे, दादागिरी करायला थोडी निघालोय. अरे राजा, ठाकूर घराण्याचा वारस आहे, ठाकूर बनून जग. हम्म. आणि ठाकूर कधी कोणाच्या दरवाजावर जात नाहीत.
लोक स्वतः चालत ठाकूरांच्या दरवाजावर येतात. ठाकूर असण्याआधी मी माणूस देखील आहे. आणि माणसाला एकमेकांच्या गरजांसाठी एकमेकांच्या भेटीगाठी तर घ्याव्याच लागतात. तुझ्या बोलण्यात मला ठाकूरांचा तो बाणा दिसून येत नाही. हो, अरे ठाकूरांच्या मुखातून निघालेले शब्द आग असतात, आग. धरती हलू लागते जेव्हा ठाकूरांची पावलं चालू लागतात. अहो, कोणत्या जगात जगत आहात तुम्ही? स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. जे लोक स्वतः बदलतात तेच माणूस बनून जगू शकतात. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी